नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रचंड गदारोळ चालू आहे म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आज विश्लेषण करताना एवढंच सांगेन की हे कुठपर्यंत जाणार आहे आणि ह्याच्यात आता दबक्या आवाजात काय काय चर्चा चालू झालेल्या आहेत. का तर इद्रिस नायकोडी आमदार, विधान परिषदेचे आमदार, अजितदादांनी त्यांना आमदार केलं आणि आता पार्थ पवार त्यांच्याकडे राजीनामा मागतायत. कारण बऱ्यापैकी आता अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हा पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडेच ते सगळी मालकी असल्यासारखं झाले म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. परंतु चर्चा फार गंभीर आहे आणि महत्वाच्या आहेत. काय चर्चा आहे? राष्ट्रवादी अजितदादा पक्ष मराठ्यांची RSS बनतोय का? इद्रिस नायकोडींचा राजीनामा जसा मागितला तसं या चर्चेनं उधाणार. काल एक चर्चा चालूच झाली. टी पटेल राष्ट्रवादी तिसरा पक्ष, म्हणजे अजितदादा पक्षाची दोन शकलं. त्याच्यातच हे सगळं आलं. मराठ्यांची RSS हे पार्थ पवार, आता पटेल तटकरे हे ओबीसी आहेत. तटकरे पटेल सुद्धा गुजराती मारवाडी ह्याच्यापैकीच ते पटेल. इद्रिस नायकोडी मुस्लिम अल्पसंख्याक समाज. आणि बरंच असं जर का होत गेलं, ह्यांनाच डच्चू द्यायचं पार्थ पवारांनी ठरवलं आणि सगळा मराठा समाजाला स्थान देत गेले, तर ही मराठ्यांची RSS आहे म्हणून त्याने आरोप केले तर चुकीचं आहे का? याच्यात RSS वर आरोप कसे होत आले, पवार साहेबांनी कसे आतापर्यंत आरोप केले हे आपण बघितलं. RSS म्हणजे ब्राह्मणी चळवळच आहे, RSS ही ब्राह्मणांची संघटना आहे वगैरे वगैरे हे आपण ऐकत आलो. मग आता हे काय ऐकतोय आपण? ह्या का चर्चा दबक्या आवाजात चालू आहे? तर ह्या पार्थ पवारांच्या धोरणामुळे. इद्रिस नायकोडी गप बसणाऱ्यातले नाहीत. कारण त्यांचं जर का आपण घराणं बघितलं गेलं तर जरा विलियस नायकोडी हे पवार साहेबांच्या जवळचे होते. त्यांच्या पक्षात ते उपाध्यक्ष होते, प्रदेश उपाध्यक्ष होते. शरद पवारांनी त्यांना जवळ केलेलं होतं आणि त्यावेळेला इद्रिस नायकोडी हे सुद्धा सक्रिय होते. आणि तदनंतर हे आता शकलं झाल्यानंतर अजितदादांची बाजू त्यांनी घेतली आणि अशा पद्धतीनं आता जे राजकारण चाललेलं आहे की त्यांनाच डच्चू द्यायचा आणि तिथं आपल्या जवळचं कोणीतरी घालायचा. आणि शेवटी परिवारवाद पण हा दिसतोयच. जसं रोहित पवार म्हटले की तटकरे आणि पटेल हेच त्यांनी पण टार्गेट केलं आणि पार्थ पवार सुद्धा तेच टार्गेट करतात. म्हणजे आत्म परिवार काही वेळेला एकत्र येतो हेही दिसतंय. मग हे गणित नक्की काय आहे? मग ह्याच्यातनं जर का अशी मराठ्यांची RSS म्हणून जर का पुढे येणार असेल हा पक्ष, तर मग काय राज्याचं मुख्यमंत्री पद आणि ही स्वप्न बघायचं काही कारण नाही ना. आता आपण जरांगे पाटलांचं बघतोय. ओबीसी आणि मराठा कसे वाद झाले आणि कसा फायदा उठवला भारतीय जनता पक्षाने हेही बघितलं. भारतीय जनता पक्षामध्ये मराठा, ओबीसी सगळ्यांना स्थान दिले गेले. आज जवळजवळ 100 आमदार मराठाच आहेत ना. मग भारतीय जनता पक्ष आणि पुढे गेला तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारणच नाही ना. असा जातीयवाद जर का पार्थ पवारांनी चालू केला तर आम्हाला अजितदादा पक्षात राहण्यात काय स्वारस्य आहे? असं जर का इद्रिस नायकोडींच्या सारखे त्यांचे समर्थक काही म्हणायला लागले तर अवघड होणार आहे ना. आज राज्यामध्ये हे त्याचे लोण पसरले जातील. मुस्लिम समाजामध्ये असंतोष होईल, ओबीसी समाजात असंतोष होईल. मग हा पक्ष पुढे नेणार आहेत का संपवणार आहेत पक्ष? हे पार्थ पवारांना निश्चितपणानं विचारतील. छगन भुजबळ गप बसतील अशा वेळेला? गप बसणार नाही. ही सिनियर लॉबीला का तुम्ही विचारातच घेणार नाही हे सुद्धा आता हळूहळू चित्र पुढे येईल. उद्याच्या राज्यसभेवर नियुक्तीवरनं सुद्धा ते समोर येणार आहे. कारण ते गोविंदराव अधिकांचे चिरंजीवांनाच परत ते घ्यायचं असं पार्थ पवारांचा हट्ट दिसतोय. ही सगळी हुकुमशाही जर का पार्थ पवारांची पुढे यायला लागली तर निश्चितपणानं अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचा एक मराठ्यांची RSS म्हणून उदयास येतो की काय, ह्या ज्या चर्चा आहेत या खऱ्या ठरतील की काय हेही बघायला लागेल. आणि ह्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. उद्या उघड बोललं जाईल. तर ह्याची दक्षता सुनेत्रा पवार यांनी घेतली पाहिजे ना. आज ते उपमुख्यमंत्री आहेत. सर्व धर्म समभाव हे नुसतं मग सांगायसाठी आहे का?
तुम्ही जातीवाद फोपवणार असाल तर त्याचे परिणाम सुद्धा त्या त्या पक्षाला भोगावेच लागतील. आणि आता हे नायकोडी प्रकरणातनं, तटकरे प्रकरणातनं हळूहळू हा शिक्का बसायला लागलाय की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांची RSS झालाय का, ह्याच्यावर आता चर्चा सुरू पण होतील. बघूया हळूहळू काय काय चित्र स्पष्ट होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.